ग्रामीण भागाशी घट्ट नातं सांगणारा, सहकारामध्ये पाळमुळं रोवलेला, संस्थांमध्ये रमणारा, मराठा बहुल आणि एकेका जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रभुत्व राखणाऱ्या नेत्यांनी बनलेल्या एका राजकीय पक्षाची धुरा एका महिलेच्या हातात जाण्याची शक्यता दिसते। पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या संभाव्य महिला नेत्याचं नाव आहे सुनेत्रा अजित पवार। महिला नेतृत्वाचं राष्ट्रवादीला कधी वावडं होतं का? अजिबात नाही। उलट महिला नेतृत्व हे शरद पवार यांच्या राजकारणाचा गुणविशेष राहिलाय। मात्र असं असलं तरी पक्षाचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा सुप्रिया सुळेंचं नेतृत्व की अजित पवारांचं नेतृत्व याच मुद्द्यावरून असंतोषाची ठिणगी पडली। अर्थात हा वाद पूर्णतः महिला नेतृत्व की पुरुष नेतृत्व एवढ्याच पुरता मर्यादित नव्हता, तो नेतृत्व गुणांचाही होता। शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, बहुतांश पक्ष अजित पवारांकडेच गेला। पण आता अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुन्हा एकदा या पक्षाचं नेतृत्व एका महिलेकडे जाण्याची चिन्ह दिसतात। अर्थात आताच्या परिस्थितीत सुनेत्राताईंसाठी नेतृत्व गुणाचे अनुभवाचे निकष लावण्याची गरजच नाहीये। सुनेत्रा पवार यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली तर पक्षामध्ये कधीही जाहीरपणे तरी सक्रिय नसणाऱ्या सुनेत्रा पवारांसाठी हे आव्हान प्रचंड मोठं असेल। कारण एकाच वेळी राज्याची आणि पक्षाची जबाबदारी हे सोपं काम नसणार आहे। राज्यात पुढचे 3 वर्ष निवडणुका नाहीयेत ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असेल, कारण दुःखातून सावरायला आणि पक्षाची पकड घ्यायला त्यांना आवश्यक वेळ मिळू शकतो। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजूनही सुरू असू शकते। ते विलीनीकरण हो अथवा न हो, पण त्याबद्दलचा प्रत्येक निर्णय हा त्यांनाच घ्यावा लागेल आणि तो जितका राजकीय असेल तितकाच कौटुंबिकही असेल। शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत अजूनही काही वक्तव्य केलेलं नाहीये। उलट त्यांच्या शपथविधीबद्दल काहीही माहित नाही असं सांगून त्यांनी नाराजीच व्यक्त केली होती। पक्षातले महत्त्वाकांक्षी नेते आत्ता जरी शांत वाटत असले तरी भविष्यात सुद्धा ते तसेच असतील असं नाहीये। भाजप शिवसेनेसारख्या पक्षांसोबत राज्यात वावरताना आपला पक्ष एकसंध ठेवणं हेही सोपं नसेल। दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला समजून राजकारण करणं हेही आव्हान असेल। सुनेत्रा पवार या जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख झाल्या आणि ही सगळी आव्हानं पेलू शकल्या तर मग मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातल्या त्या पहिल्या सुप्रीम महिला नेतृत्व ठरतील। अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। पण राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे। या प्रश्नाचंही उत्तर सुनेत्रा पवारच असणार हे जवळपास निश्चित आहे। याचं कारण आहे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची एक प्रतिक्रिया। माझ्याशिवायच मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना। मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे। अध्यक्ष कोण होणार याचे संकेत मी तुम्हाला देतोय असं पटेल म्हणतात। याचा अर्थ एकच असू शकतो, सुनेत्रा पवार। गेल्या शनिवारी सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। अर्थ खातं वगळता दादांकडील सर्व खाती, पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपद सुनेत्रा पवारांना देण्यात आले। भारतातील बहुतांश प्रादेशिक पक्ष हे एका कुटुंबावरच चालतात। मग तो तामिळनाडूतला द्रमुक असो, आंध्र प्रदेशातला तेलुगू देसम असो, पंजाबमधला अकाली दल असो किंवा पश्चिम बंगालमधला तृणमूल काँग्रेस असो। अगदी काँग्रेसचं नेतृत्व सुद्धा काही अपवाद वगळता 78 वर्षांपासून गांधी घराण्याकडेच आहे। म्हणूनच दादांच्या अकाली मृत्यूनंतर पवार कुटुंबातील व्यक्तीव्यतिरिक्त कुणाला या पदावर बसवलं जाईल याची शक्यता फारच कमी आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेसची रचना ही जिल्हा स्तरावरील बलवान नेत्यांची मोठ अशीच आहे। उदाहरणार्थ रायगडचे तटकरे, गोंदियाचे प्रफुल्ल पटेल आणि बीडचे धनंजय मुंडे। पण अजित पवार वगळता अन्य कोणत्याही नेत्याचा अखिल महाराष्ट्र करिश्मा नव्हता। परिणामी बिगर पवार व्यक्तीचं नेतृत्व अन्य नेते मान्य करणार नाहीत आणि नेते नाराज झाले तर काही नेते पवार गटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणूनच अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना अध्यक्ष करणं हाच राष्ट्रवादीच्या दृष्टीनं शहाणपणाचा निर्णय असेल। निवडणुकांना 3 वर्ष बाकी आहेत। या दरम्यान पक्ष एकसंध ठेवायचा आहे, मजबूत करायचा आहे। या सगळ्यामुळं सुनेत्रा वहिनी पवारच राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा होतील याची शक्यता सगळ्यात जास्त आहे।